नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मऊ लुसलुशीत जाळीदार चवीला अप्रतिम लागणारे असे ओल्या नारळाचे रव्याचे आप्पे. जाळीदार असे आप्पे बनवायचे आहेत. आप्पे बनवायचे आहे त्यासाठी सारण बनवायचे. ओला नारळ घेतलाय आणि अर्धी वाटी गूळ. ओला नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरला बारीक बनवून घेतला आहे नारळ. सारण बनवून घ्यायचे. कढाई गरम झाले, तूप टाकायचे 1 चम्मच. तूप गरम झाले, ओला नारळाचा पीठ टाकायचा आहे. तुपामध्ये एकत्र बनवून घ्यायचा आहे. गूळ टाकायचा आहे. छान असं सारण बनवायचं आहे. तयार झालेलं आहे सारण. नारळ जास्त बारीक नाही बनवलं. गॅस बंद केलाय. आप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी रवा घ्यायचा आहे. 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलाय. मिक्सरला बारीक बनवून घ्यायचा रवा. मिक्सरला बारीक बनवून घेतलेला आहे रवा. भांडे घेतले, भांड्यामध्ये टाकायचं आहे. पिठी साखर घेतली अर्धी वाटी. पिठी साखर मध्ये दूध टाकायचं आहे. दूध टाकलेलं आहे. साखर एकत्र बनवून घ्यायचे. दूध रव्यामध्ये टाकायचं आहे. एकत्र बनवून घ्यायचे. एकत्र बनवलं आहे. 10 मिनिट असं ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. घट्टच आहे. पाणी टाकायचंय अर्धा ग्लास. एकत्र बनवून घ्यायचे. छान असं बॅटर तयार झालेलं आहे. विनो टाकायचा आहे. पाणी टाकायचं आहे थोडंसं इनोवरती. एकत्र करून घ्यायचा विनो. मीठ टाकायचे थोडंसं, जास्त नाही, थोडंच टाकलेलं आहे. एकत्र बनवून घ्यायचे मीठ. तयार झालेलं आहे बॅटर. आप्पे बनवायचे आहेत. आप्पे पात्र घेतलेलं आहे. तेल लावायचं आहे. तेल लावलेलं आहे. बॅटर टाकायचे. जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आहे, नंतर टाकायचे. हे आप्पे नक्की बनवून पहा. खूप छान लागतात हे आप्पे. बॅटर टाकलेलं आहे. मिश्रण टाकायचे.
जास्त नाही, असंच घ्यायचं आहे. ओल्या नारळाचं मिश्रण आहे. ओल्या नारळाचं मिश्रण टाकलेलं आहे. बॅटर टाकायचे. बॅटर टाकलेलं आहे. गरम पाणी झालेलं आहे. पातेल्यामध्येच पाणी ठेवलेलं आहे. आपे पात्र ठेवायचं आहे. पाणी गरम झालंय. आपे पात्र ठेवलेलं आहे. झाकण ठेवायचंय. 10 मिनिट असे ठेवायचे आहेत. वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे. ते फुललेले आहेत. दोन्ही साईडनी पण उकडून घ्यायचे आहेत. छान असे फुललेले आहेत. असे दोन्ही साईडनी पण उकडून घ्यायचे. दोन्ही साईडनी पण उकडून घ्यायचे. छान असे फुललेले आहेत. झाकण ठेवायचे 5 मिनिट. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे. पहा किती छान असे फुललेले आहेत. छान झालेले आहेत. काढायचे आहेत. असेच बनवून घ्यायचे आहे. टाकलेलं आहे. मिश्रण टाकायचे. बॅटर टाकायचे. उकडून घ्यायचे आहे. उकडून घ्यायचे आहे 10 मिनिट. 10 मिनिट झालेले आहे. छान असे फुललेले आहेत. दोन्ही साईड पण उकडून घ्यायचे. छान झालेले आहेत. झाकण ठेवायचे 5 मिनिट. दोन्ही साईड पण उकडून घ्यायचे आहेत. झाकण काढायचे. 5 मिनिट झालेले आहेत. छान असे फुललेले आहेत आणि उकडलेले पण आहेत छान. काढायचे आहेत. तयार झालेले आहेत उकडीचे आप्पे. हे आप्पे लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडीने खातील असे हे आप्पे आहेत. चवीला अप्रतिम लागणारे आहेत. खूप छान झालेले आहेत आणि टम्म पण फुगलेले आहेत. मऊ लुसलुशीत जाळीदार झालेले आहेत. तांदूळ आणि डाळी मिक्स करून तर आप्पे सारखे बनवतो आपण. हे आप्पे नक्की बनवून पहा. खूप छान लागतात हे आप्पे. जाळीदार आणि चवीला तर अप्रतिम असे लागणारे आहेत. मऊ लुसलुशीत झालेले आहेत आप्पे.